गुलाबजाम आहे. एक गुलाबजाम का? पुढचा वाला. गजरा कसा आहे? गजरा नाही. ओके, हॅलो गाईज. तर आज आहे अंगारकी चतुर्थी, म्हणजे ह्या वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी आहे. तर आज सकाळी मी गेले होते, तुम्ही बघितलं असेल याच्या आधीच्या क्लिपमध्ये की मी सकाळी गेले होते, फुलं वगैरे घेऊन आले. पण सकाळी मी एक तर अलीकडे काय होतं, थंडी खूप आहे, त्याच्यामुळे माझी सकाळच होते खूप उशिरा, म्हणजे 8 वाजेनंतर माझी सकाळ होते. मग उठले, मग फ्रेश झाले आणि मग बाजारात गेले. पण माझं झोप इतकी येत होती, चेहरा इतका आळशी होता, म्हटलं व्हिडिओ सुरू करायचा, तो पण आळशी चेहऱ्याने. इट इज नॉट अ गुड हॅबिट. म्हणून मी तेव्हा व्हिडिओ केला, पण मी माझा जो आळशी मुखडा होता तो तुम्हाला अजिबात दाखवायचा नाही. ह्याच्याने मी माझा मुखडा तुम्हाला दाखवला नाही. आता झाले, मी फुलं घेऊन आले, पूजा बिजा झाली, सगळं झालं. त्याच्यानंतर फराळाचं झालं आणि आता मी थोडी फ्रेश आहे, झालेली एकदम फ्रेश सगळं केल्यानंतर. म्हणून म्हटलं आता आपण तुमच्याशी गप्पा मारूयात. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? काय चाललं आहे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये? आणि हॅपी न्यू इयर सुरू झालेलं आहे. मी तुम्हाला 5 दिवसांचा वेळ दिला, जवळजवळ 5 दिवसांमध्ये तुम्ही मला हे अजिबातच सांगितलेलं नाही आहे की तुम्ही नवीन वर्षात रिझोल्युशन काय केलेलं आहे. सो ते सांगा, मी तुम्हाला तेच विचारत होते. मी केलेले आहेत काही रिझोल्युशन्स जे पूर्ण होतील का नाही मला माहिती नाही. ते झाले तर जसजसे ते पूर्ण होतील त्या अनुक्रमानुसार मी तुम्हाला ते नक्की सांगणार आहे. कारण केलेले तर मी रिझोल्युशन्स आहेत आणि आपण सगळ्यांनी ते करायचे असतात, कारण की नवीन वर्षाचा हा ट्रेंड आहे की रिझोल्युशन जर तुम्ही नाही केले तर मग काय केलं नवीन वर्षात, आहे की नाही. आणि तुमची 31st कशी गेली, 1 तारखेपासून तुम्ही काय नवीन सुरू केलं हे पण कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आता तुम्ही बघत असाल तर संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहेत आणि दिवस उतरायला लागलेला आहे. सो आता आई स्वयंपाकाची तयारी करते. चतुर्थीला नैवेद्य असतो तर स्वयंपाकाची तयारी करते. स्वयंपाकाची तयारी झाली की मग मी बाहेर जाणार आहे आणि मला पेढे वगैरे घेऊन यायचे आहेत. काही फुलं वगैरे पण अजून आणायची आहेत. अजून 1-2 कामं आहेत, ती करण्यासाठी मी बाहेर निघणार आहे. तर आता आपण तेव्हा भेटूयात. तर मी जाते, आईला थोडीशी मदत करते आणि भेटूयात मग आपण बाहेर निघेल तेव्हा. ओके, बाय. तुझी गोष्ट विचारायची राहिलीच आणि ती राहिली म्हणून मी परत व्हिडिओ तेवढ्यासाठी सुरू केला आहे. ती म्हणजे अशी की मी आज तुम्हाला जेव्हा मी बाहेरून आले घरी तेव्हा मी आज तुम्हाला रांगोळी दाखवली आणि दारात काढलेली. माझी आई मस्त रांगोळी काढते, तर तिने आज रांगोळी काढलेली दाखवली मी तुम्हाला. तोरण पण काढले तिने छान आणि मोठी पण रांगोळी काढली. तर ती पण तुम्ही बघितली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा ती तुम्हाला कशी वाटली ते. आणि अजून छान रांगोळ्या बघायच्या असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, कारण की मी आई जवळजवळ रोज किंवा आठवड्यातनं 2-3 दिवस ती रांगोळ्या काढते. तिचं ड्रॉइंग खूप छान आहे, तिला रांगोळी काढायला खूप आवडतं, ती रमते रांगोळी काढण्यामध्ये. सो जर तुम्हाला तिच्या रांगोळ्या आवडल्या असतील तर मी तिच्या रांगोळ्यांचे फोटोज किंवा हे तुम्हाला, किंवा रोज जेव्हा नवीन रांगोळी काढली जाईल तेव्हा मी ती नक्की दाखवत जाईल तुम्हाला. सो कमेंटमध्ये मला ते पण सांगा लिहून की तुम्हाला आजची रांगोळी कशी वाटली ते. सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? सकाळ झालं, फुलं वगैरे घेतली, सगळं घेतलं आणि आता मी परत बाहेर चाललेली आहे. आज आहे अंगारकी चतुर्थी. अंगारकी म्हणजे महिन्याच्या मंगळवारी, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्याचं नाही, मंगळवारी जी चतुर्थी येते त्याला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. तर जी संकष्टी चतुर्थी येते, सॉरी, चतुर्थी 2 असतात, विनायकी आणि संकष्टी.
तर महिन्यामध्ये मंगळवारी जी संकष्टी चतुर्थी येते त्याला अंगारकी चतुर्थी म्हणतात. आज ती आहे वर्षातली पहिली चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी आहे. सो सकाळी तुम्ही बघितलं मी फुलं वगैरे घ्यायला जाऊन आले. सकाळी आपलं बोलणं वगैरे झालं आणि आता फराळाचं वगैरे करून सगळं करून देवाचं वगैरे करून सॉरी मी चाललेली बाहेर. परत भाजी आणायची आहे, पेढे आणायचे आहेत गणपतीसाठी म्हणून. सो तुम्ही चालली आहे बाहेर. बघूयात काय काय मिळतं ते. माझं अजून एक काम होतं पण ते आता कॅन्सल झालं आहे सध्या. सो आता मी निघते बाहेर जाते. मला ज्या वस्तू घ्यायच्या त्या घेते, घरी परत येते. घरी आल्यावर बघू आईनी काय स्वयंपाक नैवेद्य असतो आता काय स्वयंपाक केला ते. ओके चला. ओके जी. आणि हो मला पेट्रोलही भरायचं. सकाळी मी पेट्रोल भरायला गेली, मला पेट्रोल मिळालं नाही कारण पेट्रोल पंप बंद होता आमच्या जवळचाच. बाकी दुसऱ्याच्यासाठी लांब जावं लागणार होतं म्हणून मी ते कॅन्सल केलं. तर आता पेट्रोल पण मिळतं का ते पण बघायचं. चला बरं, मी परत सकाळी सांगितलं ते एकदा पण ते सुद्धा आत्ता परत सांगते की मी जाते पेट्रोल पंपावर बघते पेट्रोल मिळतं आहे का. तर आणि जो काय ट्रॅव्हल करते तेवढ्या वेळा तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकॉन. जास्तीत जास्त शेअर करा कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि व्हिडिओ सुरू झाला की व्हिडिओला लगेच लाईक करा कारण जे व्हिडिओला लगेच लाईक करतात तीच खरी मनापासून प्रेम करणारी अपूर्वाच फॅमिली आहे. ओके सो मी पोहोचते, तोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा. आपण तिथे पोहोचल्यावर भेटतो. ओके बाय. हे बघा गाईज, मी पेट्रोल पंपावर आली आहे आणि सकाळी पेट्रोल पंप रिकामा होता. पेट्रोल पंप रिकामा, सकाळी पेट्रोल पंप बंद होता आणि आता पेट्रोल पंपावर हे भली मोठी रांग चालली इकडं सुद्धा. काय करावं तर किती 5-10 मिनटं तरी कमीत कमी 10-15 मिनटं तरी लागणार. चला पेट्रोल भरून झालं की मग निघू पुढच्या प्रवासाला. काय यार सिग्नल पण चौक आहे मोठा, तुम्हाला फार मोठे मोठे सिग्नल आहे. संपायचं नावाला घेत नाही. तर हा सिग्नल सुटला की मग आमचा हा बंद झाला. सिग्नल तोडणाऱ्यांची तर गिनतीच नाही. ओके चला, आमचा सिग्नल सुटायची वेळ होत आली. चला जाऊयात. तो काही आले मी आत्ता पेढे वगैरे घ्यायचे होते तर पेढेच्या शॉपमध्ये आलेली आहे. मला असं वाटतं मला असं वाटेल टोपीच कुठे चालली. मग असे तुमच्याशी बोलण्याची मला टोपीच घालायची विसरली. फार थंडी खूप आहे आणि मला ऑलरेडी सर्दी बसली. सो पेढे घेऊ. हे काय पिवळे पेढे घेऊन झाले. आता निघत आहे. मी भाजी सांगते आणायला. ओ बाबा तो खूप जोरात आला गाडी घेऊन. आता भाजी घेऊयात आणि मग घरी जाऊया. सो गाईज झालं आहे, भाजी बिजी घेतली आहे आणि तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतं आहे ना, कॅमेरा खराब नाही आहे. धुरकळ धुरकळ सगळं पूर्ण नाशिकभर थंडी तर काहीच धुरकळ खूप. सो फायनली घरी आली आहे भाजी वगैरे घेऊन आणि आता जाणार आई स्वयंपाकाला लागली. हाय बाय. सो आई स्वयंपाकाला लागलेली. आता बघायचं मी काय मदत करू शकते स्वयंपाकात करून आणि जेवायला आईने काय बनवलं आहे ते बघूयात. चला. सो गाईज फायनली स्वयंपाक झाला, देवाची पूजा झाली. आता आम्ही बसलो आहे पेट पूजा करायला. आणि आज काय चतुर्थी म्हटल्यानंतर आज अंगारकी चतुर्थी. तर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, चतुर्थी म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल म्हणजे वरण भात भाजी पोळी तर असतेच, त्या व्यतिरिक्त काहीतरी गोडही असतं बऱ्याचदा आणि काहीतरी खारटही असतं, म्हणजेच क्रिस्पी असतं. सो आज काय मेन्यू आहे ते बघूयात आपण आणि विचारूयात काय काय केलं आहे. बेसिक सुरुवात वरण भात तूप, मग बटाट्याची भाजी. आणि ही कसली भाजी आहे दुसरी? मुळ्याची मुळ्याच्या पाल्याची भाजी. त्याच्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला हा आहे मुगाचा शिरा ना का हलवा? काय मुगाचा हलवा आहे हा. काळा आहे काळा. का बरं टाकलाय म्हणून
प्युअर गुळाचा आहे हा. मला माहिती होतं, मी उगाचच तुमच्यासाठी विचारलं आहे. प्युअर गुळाचा आहे हा. आणि हे आहे कचोरी. ही आहे कोथिंबीर आहे ना, कोथिंबिरीची कचोरी. बिना मैद्याची आहे ना, बिना मैद्याची आहे, साध्या गव्हाच्या पिठाची आहे. सो आता बाकीच वरण भात भाजी पोळी तर मी खाणार आहे, त्याची चव तर मला माहितीच आहे नेहमीची. पण जे स्पेशल आहेत, मुगाचा हलवा आणि कचोरी, ह्याची चव तुम्हाला सांगते आणि मग मी जेवायला सुरुवात करते. मस्त आहे. नुसत्या प्युअर गुळाची चवच वेगळी असते आहे की नाही, आहे ना. हो. म्हणून आमच्याकडे बऱ्याचदा जर शक्य असेल तर गोष्टी शक्यतो प्युअर गुळातल्याच बनतात बऱ्याचदा. आणि हे तुमचा पण तोंडाला पाणी सुटलं ना. मग जा पटकन, व्हिडिओ बघता बघता जेवण करून घ्या. आम्ही माझं जेवण संपवते, मग आपण भेटूया. बाय बाय. कसं झालंय सगळं? छान. मिक्स केलं मलाच विचारते. मी आता तेच म्हणून आई म्हणून मीच केलं, मलाच विचार कसं झालं. नाही, तूच केलंय पण बोल. म्हणलं तूच केलंय, मग पण तू टेस्ट केल्यानंतर तुला असं ते हा हायचं वाटतं ना, असं हायचं वाटतं ना, तसं झालं का असं विचारते. झालं ना. चला आता चतुर्थी मी आहे. आता हातातोंडाशी गाठ. हां तेच म्हणणार होते. तर चतुर्थी आहे, एवढं छान छान चमचमीत समोर असताना कोण बडबड करतं. त्याच्यामुळे मी पण बडबड नाही करणार, मी जेवणार आहे, मग आपण भेटूयात. ओके बाय. सो गाईज फायनली जेवण झालेलं आहे. जेवण झालं त्याच्यानंतर सगळं आवरसावत झालेली आहे तिथली. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:15, म्हणजेच आता झालेली आहे झोपायची वेळ. सो आता मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला आणि कसं नाही वाटलं. तर जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण की बेल आयकन दाबलं तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजच्या लिंक्स, नवीन नवीन व्हिडिओजचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स जे आहेत ते व्हिडिओ अपलोड झाल्या लगेच मिळणार आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की जानेवारी सुरू झालेली आहे. 14 जानेवारी संक्रांतीपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही मला नवीन वर्षाची भेट म्हणून 1000 सबस्क्रायबर गिफ्ट करायचे आहेत. मला माहिती नाही, हा माझा हट्ट आहे. ओके सो आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते. आपण भेटूत उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय, राम राम.